पुण्यामधून मराठा आंदोलकांना पवारांनी आता चर्चेसाठी घरी बोलावले आणि मोदी बागेतल्या निवासस्थानी पवारांची आंदोलकांशी आता चर्चा सुरू होतीये। रमेश केरे पाटलांसह मराठा आंदोलक पवारांच्या भेटीसाठी आता पोहोचलेत आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे। जवाब दो आंदोलन आज शरद पवार यांच्या घराबाहेर आहे आणि त्यावेळी आता केरे पाटील यांना चर्चेसाठी बोलावलेले आहे। त्यामुळे आता काय नेमकी शरद पवारांची भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया अरुणकडे। अरुण, केरे पाटील आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आतमध्ये चर्चेसाठी आता बोलावलं असल्याचं कळतंय, काय नेमकी अपडेट येते? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा ठोक मोर्चा असू देत किंवा वेगवेगळ्या मराठा संघटना ह्या आंदोलन करत आहेत। त्याचाच भाग म्हणून आज मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते रमेश केरे पाटील हे पुण्यामध्ये आलेले आहेत। पुण्यातल्या शरद पवारांच्या मोदी बागेतल्या कार्यालयात ते आणि त्यांचे सहकारी आता गेलेले आहेत। या मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। जवाब दो अशा आशयाचे आंदोलन आहे। वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे गेल्यानंतर आज सर्वात शेवटी ते शरद पवारांकडे आलेले आहेत आणि शरद पवार यांनी या विषयात लक्ष घालून या आरक्षणाच्या प्रश्नावरती तोडगा काढावा अशी अपेक्षावादा मागणी त्यांनी व्यक्त केलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासून या ठिकाणी आहे। आता हे कार्यकर्ते त्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना भेटायला गेलेलं आहे। खरं तर त्यांनी आंदोलनाची वेळ 9 ते 11 अशी दिली होती, मात्र यायला उशीर झाला। जवळजवळ ते 11 वाजता म्हणजे आता काही मिनिटांपूर्वी ते इथे आलेले आहेत आणि आता ते इथे शरद पवारांना भेटायला गेलेले आहेत। अर्थात शरद पवारांनी आधीच त्यांना ते आल्यानंतर त्यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली होती, त्यामुळे आज आता त्यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि त्यातून त्यांचं समाधान होतं का हे पाहावं लागेल। खरे अरुण, धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी आणि आपल्याकडून या संदर्भातली अपडेट जरूर जाणून घेऊ। सध्या केरे पाटील चर्चेसाठी आता आत गेलेले आहेत आणि कार्यकर्ते आणि केरे पाटील आतमध्ये शिष्टमंडळ हे गेलेलं आहे, तेव्हा काय नेमके शरद पवार भूमिका म्हणतात हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल।